छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हर हर नर्मदे, हर हर गोदावरी। आपली नर्मदा ते गोदावरी आहे ना, गोदा ते नर्मदा। मी राजमाता जिजाऊंच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो। सर्वप्रथम लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी कोटी कोटी नमन करतो आणि त्यांच्या कर्तृत्वाला त्रिवार वंदन करतो। आजच्या या गोदा ते नर्मदा ही जलयात्रा शुभारंभ होती आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हे आयोजन आहे। या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती सन्माननीय रामभाऊ शिंदेजी, माजी खासदार आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सुजय विखे पाटील, आमदार अमोल खताळ, खासदार आपले रामराव वडकुते साहेब, अमोल खताळ, विठ्ठलराव लंगे पाटील, आमदार काशीनाथ दाते, डॉक्टर संजय बेलसरे, हनुमंत धुमाळ, पंकज आशिया कलेक्टर आणि वारकरी संप्रदायातले सर्व या ठिकाणी उपस्थित, पुंडलिक महाराज जंगले महाराज, देवीदास महाराज मस्के, आदिनाथ शास्त्री महाराज, आशिष भंडारी, अहिल्यानगरचे सर्व पदाधिकारी आणि मिसाळ महाराज राहिले, राम महाराज हिंदुर्डे, मिसाळ महाराज, दयानंद कोरेगावकर, अमित महाराज घाडगे, सर्व महाराज आले ना। जेवढी नावं माझ्याकडे दिली ती वाचलेत मी सगळी, आणि सर्व वारकरी संप्रदाय आणि जिल्हा परिषदचे शिवो, अहिल्यानगरचे सर्व महायुतीचे सन्माननीय व्यासपीठावर बसलेले पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सर्व नगरसेवक, शिवसेना, भाजपा, महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे गोदावरीच्या पाण्याने हातपाय शुद्ध करून संसारातील ताप आणि पाप गंगार्पण केल्यावर आणि नर्मदेच्या तीर्थाचे 2 थेंब डोळ्यांना लावल्यावरच अहिल्यादेवींच्या पायावर डोकं ठेवण्याची पात्रता प्राप्त होते। ते पुण्य या पवित्र यात्रेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना लाभतंय आणि आज सहभागी आपण सगळे झालेला आहात। एक कार्यक्रम इथं होतोय आणि एक त्र्यंबकेश्वरला होतोय। तिकडे मुख्यमंत्री महोदय आहेत, जलसंपदा मंत्री आहेत, ज्यांनी याची संकल्पना मांडली, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तिकडे अनेक मंत्री देखील उपस्थित आहेत, गिरीश महाजन असतील, आणखी भुजबळ साहेब असतील, आणि म्हणून एकाच वेळेस 2 ठिकाणी हा कार्यक्रम होतोय। आणि मला वाटतं सुजय उद्या हे दोन्ही शिर्डीला पोहोचणार आणि शिर्डीवरून डायरेक्ट मध्य प्रदेश महेश्वर या ठिकाणी मार्गक्रमण होईल। आजच आम्ही येताना स्मारकाचं, अहिल्यादेवी स्मारकाचं पूजन केलं, जलकलशाचं पूजन केलं आणि या पवित्र भूमीतील पवित्र माती कलशाचं देखील पूजन केलं। आणि हे कलश आपण आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले। खरं म्हणजे ही संकल्पना आणि हा उपक्रम
अतिशय ऐतिहासिक आहे आणि हे गोदा ते नर्मदा ही जलयात्रा जी आहे ही खऱ्या अर्थाने इथून चोंडीमधून देखील सुरुवात होती आहे. हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. त्र्यंबकमधून सुरू होती आहे हे देखील आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि म्हणून श्री क्षेत्र चोंडी हे मराठी संस्कृतीचं माहेरघर आहे. गेले 300 वर्ष हे मंदिर जागृत देवस्थानासारखं महाराष्ट्र धर्माच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. अगदी खंबीरपणे, ठामपणे आणि ताकदीने. चोंडीच्या या पवित्र भूमीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जन्म घेतला. या मातीचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. ते आपण कधीच फेडू शकत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं त्रिशताब्दी जयंती वर्ष आपण साजरं करतोय आणि येणाऱ्या 31 मे रोजी त्यांची जयंती आहे. आणि आज आपण गोदा ते नर्मदा ही जलयात्रा काढून अहिल्यादेवींच्या कार्याला एक प्रकारे अभिवादन करतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अहिल्यादेवींचं जन्मस्थान असलेल्या चोंडीच्या पवित्र भूमीतील मातीचा अहिल्यादेवींचे कर्मस्थान असलेला महेश्वरपर्यंतचा प्रवास या यात्रेच्या निमित्ताने होतोय. म्हणजे जन्मभूमी ते कर्मभूमी असा हा प्रवास या ठिकाणी होतोय. आणि त्यामुळेच आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी ऐतिहासिक दिवस आहे, आनंदाचा आहे आणि श्रद्धेचा देखील आहे. गोदावरीपासून नर्मदेपर्यंतचा हा प्रवास केवळ भौगोलिक नाही तर तो आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आहे. मी नेहमी सांगतो, राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं असतं. यांच्या आशीर्वादानेच आमच्यासारखे कार्यकर्ते प्रेरणा घेऊन काम करत असतात. आणि म्हणून आज वारकरी संप्रदाय देखील या व्यासपीठावर आहे. हा एक वेगळा आनंद आहे आणि समाधान आहे. गोदा ते नर्मदा ही यात्रा म्हणजे आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि लोकभावनेचा प्रवास आहे. आपल्या परंपरेचा सन्मान आहे. आणि म्हणून ही जलयात्रा राज्यातच नव्हे तर देशात एक नवा संदेश दिल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी मी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचे सर्व अधिकारी, त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करीन. एक आगळी वेगळी संकल्पना मांडून पाण्याचं महत्त्व काय याची जाणीव करून देण्याचं काम, जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून होणार. महिला सक्षमीकरण आणि जलसाक्षरता यात्रेचा उद्देश आहे. ही जलयात्रा आपल्याला पाण्याचं महत्त्व पटवून देईल, जलसंवर्धन शिकवेल, पर्यावरणाचं महत्त्व सांगणारी ही यात्रा आहे. आणि म्हणूनच मी यांना धन्यवाद दिलेले आहेत. गोदा ते नर्मदा या जलयात्रेमुळे इतिहासाची वर्तमानाशी सांगड घातली जाईल. इतिहासातील पराक्रमाचे स्मरण केल्यामुळेच नवा इतिहास घडवण्याची ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे या यात्रेचं महत्त्व मोठं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रानं कल्याणकारी राजवटीचे 2 आदर्श दिलेत जगाला. स्वराज्याचं देणं देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. शिवरायांनी स्वराज्याची ज्योत पेटवली, हिंदवी स्वराज्य वाढवलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार अखंड देशभर करण्याचं महान कार्य अहिल्यादेवी होळकरांनी केलं. आणि म्हणून त्यांना वंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे. लोककल्याणकारी राज्य, सुराज्य म्हणजे काय हे अहिल्यादेवींनी खऱ्या अर्थाने 29 वर्षाच्या आदर्श राज्यकारभाराने जगाला दाखवून दिलं. आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर या भारतातील सर्वात दूरदर्शी महिला शासकांपैकी एक होत्या. याचा देखील अभिमान आपल्याला आहे. अहिल्यादेवीने अनेक लढाया लढल्या, जिंकल्या देखील. पण त्याहीपेक्षा लोककल्याणकारी राजवटीने त्यांनी लोकांची मनं जिंकली. हे सगळ्यात मोठं काम त्यांच्या काळामध्ये झालं. हे देखील
आपल्याला विसरता येणार नाही. अहिल्यादेवींचं जीवन आणि शासन लोककल्याणासाठी समर्पित होतं. त्यांचं जीवन आणि प्रशासनाची शैली साधी आणि सोपी होती. धर्मनिष्ठ, न्याय, कल्याणकारी आणि संवेदनशील होती. लोकांनी त्यांच्याकडे नेहमीच लोकमाता म्हणून पाहिलेला आहे. हा देखील एक मोठा आदर्श त्यांचा आहे. त्यांनी अन्नछत्रे, धर्मशाळा, विहिरी बांधल्या, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक कामं केली. आणि म्हणून आपण म्हणतो, मंदिर टूटे मूरत टूटी, हुआ धर्म पर कुटिल प्रहार. मंदिर टूटे मूरत टूटी, हुआ धर्म पर कुटिल प्रहार. माँ अहिल्या देवी ने किया सबका जीर्णोद्धार. आणि अशा आपल्या अहिल्यादेवी या धर्मरक्षक होत्या. याचा अभिमान आहे आपल्याला. अहिल्यादेवींनी नर्मदा, गंगा अशा नद्यांच्या किनारी घाट बांधून घेतले. कुणावरही अन्याय होणार नाही अशी कर व्यवस्था त्यांनी केली. शेतकरी व्यापाऱ्यांना सवलती दिल्या. चोख न्यायाची व्यवस्था केली. आणि म्हणून पुण्यश्लोक अशी प्रेमाची उपाधी देखील त्यांना जनतेने दिली, रयतेने दिली. आणि म्हणून अहिल्याबाई या समाज सुधारक होत्या. त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधी स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला, तो मानवता धर्म पाळला. हे देखील आपल्यासाठी एक चांगली शिकवण आहे. आणि म्हणून महिलांनी घरात बसून न राहता कर्तृत्व गाजवावं म्हणून अहिल्यादेवीने शेकडो माता भगिनींना स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांना आत्मबळ दिलं. आणि म्हणून अहिल्यादेवींनी महिलांसाठी शस्त्र शिक्षण सुरू केलं. त्यांच्या सैन्यात महिलांची देखील तुकडी होती. म्हणजे बघा, त्या काळाच्या किती पुढे होत्या. आणि म्हणून अहिल्यादेवींच्या 300व्या जयंती वर्षात नारी शक्ती वंदन हे विधेयक संसदेत मंजूर झालं असतं तर खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा खरा सन्मान झाला असता. परंतु दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. तो देशाच्या इतिहासातला काळा दिवस होता. आणि म्हणून तुमच्या लाडक्या बहिणी योग्य त्यांना उत्तर देतील. तसं आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील बंद पाडायला खूप लोक प्रयत्न केला, परंतु आम्ही बंद पाडू दिली नाही. आणि कोणी माईकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून आज काय मला राजकीय बोलायचं नाही, पण जे घडलं ते सांगतोय मी. आणि म्हणून हा कार्यक्रम जलसंपदा विभागाने आयोजित केला आहे. पण तो त्यांच्या विभागापुरता मर्यादित नाही राहिला आहे. सुशासन, महिला सक्षमीकरण, लोककल्याण, जलदृष्टी, वारसा संवर्धन आणि राष्ट्र निर्मिती अशी अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाची वैशिष्ट्य होती. आणि म्हणूनच मगाशी रामभाऊंनी प्रधानमंत्री महोदयांचा उल्लेख केला. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील महिलांसाठी आत्मसन्मान, आत्मनिर्भर, आत्मबळ प्राप्त होण्यासाठी अनेक योजना त्यांनी केल्या. महाराष्ट्र सरकार देखील अनेक योजना आपल्या लाडक्या बहिणींसाठी, भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी देखील आमचं सरकार कधी मागे राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि म्हणून लोककल्याण आणि विकास हाच आमचा महायुतीचा अजेंडा आहे. आणि म्हणून महायुती सरकारने जेवढी जलदृष्टी दाखवली, या सिंचनाचे प्रकल्प आपण मान्य केले, तेवढी यापूर्वी कधी झाले नाही. मला आठवत आहे गेल्या 4 वर्षात 223 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. आपण एकदा सुजय कुठल्या निळवंडे याला गेलो होतो धरणाच्या कामाला. निळवंडे 50-60 वर्ष झाली त्याला, पण तो योगायोग आपल्या कारकिर्दीमध्ये होणार होता. आणि म्हणून अशी कामं जी रखडलेली होती ती 223 सिंचनाच्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचं आपलं काम आपण केलं. आणि त्यामुळे या सगळ्याची किंमत 4.25 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. आणि
32 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. म्हणजे आमचा शेतकरी, आमचा अन्नदाता, मायबाप याला मदत करण्याचं काम होत आहे. आम्ही नेहमी सांगतो, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल तर आमच्या शेतकऱ्याचा आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. आणि म्हणून आपण जो प्रकल्प हाती घेतला आहे, या ठिकाणी नद्यांचं पुनर्जीवन करणं, दुष्काळग्रस्त भागाकडे पाणी वळवणं, हे सगळं कागदावर नाही तर फील्डवर आपण करतोय. मला आठवतंय मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सुरू केला, पण मधल्या काळात ते बंद करून टाकलं. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पुन्हा मराठवाडा वॉटर ग्रीड सुरू केलं. या भागातले देखील ज्या सिंचनाचे प्रकल्प थांबले होते त्याला देखील मान्यता दिली. त्यामुळे काम करणारं सरकार, निर्णय घेणारं सरकार म्हणून आपण अनेक निर्णय घेतले. अनेक धार्मिक स्थळं, प्राचीन स्थळं त्यांचं आपण जतन करतोय, संवर्धन करतोय, प्राचीन मंदिरांचं पुनर्जीवन करतोय. आणि त्यामुळे शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसा यादीमध्ये आपले गेलेत. 12 किल्ले जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत जाणं हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा हा दिवस आहे. नदी हे स्त्री रूपच असतं. जगात जे जे मंगल आहे ते सर्व स्त्रीलिंगी आहे. ऊर्जा, शक्ती, भक्ती, श्रद्धा, विद्या ही सगळी स्त्री रूपच आहेत. आणि ही सगळी रूपं आमच्या लाडक्या बहिणींची आहे. नदी ज्या प्रदेशातून वाहत जाते ते तिथला सगळा प्रदेश आणि जीवन समृद्ध करत जाते. हा इतिहास आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून जगाचा इतिहास जर आपण पाहिला तर लोकवस्ती आणि संस्कृती ही नदीच्या खोऱ्यातच स्थापित झाल्याचं आपण पाहतो. तोच सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा हेतू गोदा ते नर्मदा जलयात्रेमुळे साध्य होणार आहे. आणि म्हणूनच ही जलयात्रा महत्वाची आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा अनोखा प्रयोग आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जागृतीची यात्रा, इतिहासाच्या खिडकीतून वर्तमानावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून अहिल्या देवीने जे त्या काळामध्ये विचार केला, किती पुढे जाऊन विचार केला, पाण्यासाठी विचार केला, मंदिरांसाठी विचार केला, या ठिकाणी अन्न छत्रांचा विचार केला, अनेक गोष्टी त्यांनी केला. आणि म्हणून जलतत्व आणि भूतत्व, पाणी आणि माती यांचा संगम घडवणारी एक अनोखी यात्रा आहे. म्हणून आपण मातीचा कलश आणि पाण्याचा कलश आज सुपूर्द केला, त्याचं पूजन केलं. आणि म्हणून पाणी आणि माती या दोन्ही गोष्टी आपल्या जगण्याशी संबंध आहे. आणि म्हणूनच आपण माती कपाळाला लावून तिचं ऋण व्यक्त करण्याची आपली परंपरा आहे. आणि म्हणून पाण्याला देखील हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र म्हटलं जातं. जल जो ना होता, जल जो ना होता तो ये जग जाता. जल म्हणजे पाणी नसतं ते जग जळायला, भस्म व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून पाण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ही जलयात्रा या ठिकाणी सुरू होती आहे. म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. कारण आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, कधी अवकाळी येतो, कधी अतिवृष्टी येते, कधी गारपीट येते, कधी पाऊस पडत नाही. आणि म्हणून यासाठी ही आवश्यक बाब आहे. मगाशी कोणीतरी इथं उल्लेख केला की अहमदनगरचं अहिल्या देवी नगर केलं. मला आठवत आहे व्यासपीठावर इथंच मागणी झाली आणि तिथंच सांगून टाकलं अहमदनगर आता नाही, अहिल्यानगर हे झालं. आणि ते आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. मला याचा अभिमान आहे. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये अनेक निर्णय आपण घेतले. मी आहे, देवेंद्रजी, नंतर अजितदादा आले. एक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम, या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये आघाडी घेण्याचं काम आपलं राज्य सरकार करतं आहे. आणि म्हणूनच या संपूर्णपणे हे जे काही आजचा हा कार्यक्रम आहे तो फार चांगला आहे आणि लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे. आणि म्हणून जाता जाता मी पुण्यश्लोक अहिल्या देवींचं स्मरण करतो आणि सांगतो
की महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे अहिल्यादेवी, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे अहिल्यादेवी, लोकशाहीचा आविष्कार म्हणजे अहिल्यादेवी, शौर्याची तळपती समशेर म्हणजे अहिल्यादेवी, त्याग आणि समर्पण म्हणजे अहिल्यादेवी, सत्याचा मंत्र म्हणजे अहिल्यादेवी आणि विकासाचं तंत्र म्हणजे अहिल्यादेवी. पुण्यश्लोक अहिल्यादेवींना पुन्हा एकदा मी वंदन करतो, नमन करतो आणि या ठिकाणी आपले गोदा ते नर्मदा या जलयात्रेला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी या यात्रेमध्ये सहभागी होऊया अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तुम्ही मगाशी ज्याचा उल्लेख केलात ते तुम्ही यायच्या आधी इथे सांगितलं होतं की याच मंचावर